जुन्या आठवणींना उजाळा आलाय। लहानपणी आम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असताना ह्याच एसटीतनं प्रवास करायचो। आईवडील बोटाला धरून ह्या एसटीतनं प्रवास आम्हाला करून आमच्या इतर नातेवाईकांकडे किंवा इतर इच्छितस्थळी घेऊन जायचे। तो आज अनुभव येतोय। गेल्या अनेक वर्षापासून तर तो योग आला नव्हता, परंतु आज तो योग आला आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या। परंतु ह्या एसटीतनं प्रवास करत असताना सर्वसामान्य प्रवाशांना कसं सुविधा आपल्याला देता येईल, कसं त्यांना चांगलं प्रवास सुखकर करून देता येईल, यासाठी मी भविष्यामध्ये ह्या गोष्टीला प्राधान्य देणार आहे। आज पनवेल बस आगाराची पाहणी करत असताना काही प्राथमिक गोष्टी निदर्शनास नेहमीप्रमाणे आल्यात। प्रसाधनगृहाची दुरावस्था आहे, एस टी कर्मचाऱ्यांना झोपण्याची व्यवस्था योग्य नाही आहे, त्यांना गरम पाणी आंघोळीचं नाही आहे किंवा थंड पाणी प्रवाशांना प्यायला पाणपोईसुद्धा नाही आहे, ती पण बंद अवस्थेत आहेत। RTOच्या बाहेर जप्त केलेल्या गाड्या ह्या ठिकाणी पार्किंग करून ठेवलेल्या आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर परिवहन खात्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सुधारणा कराव्या लागतील आणि ते चॅलेंज मी स्वीकारलेलं आहे। उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी, पक्षाचे प्रमुख म्हणून आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री म्हणून आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक सूचना केलेल्या आहेत की प्रवाशांचा प्रवास सुखकर कसा होईल आणि एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न कसे सुटतील याला प्राधान्य द्याने मी त्याला प्राधान्य देतो आहे। नाही, 100% करणार, कारण शेवटी ही जबाबदारी आहे माझ्यावर। जर ह्या खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केली असेल तर त्यांना काहीतरी जाणीव असेल की प्रताप सरना एक त्या खात्याला न्याय देऊ शकेल, म्हणून कदाचित माझ्यावर ही जबाबदारी दिली असेल आणि ती मी जबाबदारी स्वीकारली आहे। प्रामुख्यानं मी आज पनवेल आगाराची पाहणी करताना आपली जवळजवळ 36,000 मीटर जागा आहे, 34,500 मीटरची जागा आपल्या ताब्यामध्ये आहे। BOT तत्वावर 2018 साली ते टेंडर काढलं होतं, परंतु अद्यापर्यंत काम जागेवर चालू झालेलं नाही आहे। मी आता जेव्हा ड्रॉईंग बघितलं तेव्हा ड्रॉईंगमध्ये अनेक त्रुटी तांत्रिक दृष्ट्या ते योग्य डिझाईन नाही असं माझं म्हणणं ठरलं आणि मी काही सूचना त्यांना केल्यात। त्यामुळे 15 जानेवारीनंतर मंत्रालयामध्ये त्या संदर्भातल्या बैठकीचं आयोजन मी केलेलं आहे आणि भविष्यामध्ये 60 वर्ष आपल्याला BOTवर जर ही जागा द्यायची असेल ठेकेदाराला किंवा कॉन्ट्रॅक्टरला किंवा बिल्डरला, तर शेवटी आपल्याला सुद्धा आपल्या भविष्याचा विचार करावा लागणार। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करूनच आम्ही त्या ठिकाणी काम चालू करू आणि प्रामुख्यानं डेव्हलपर किंवा कॉन्ट्रॅक्टर आहे तो हाच विचार करत असतो। ग्राउंड फ्लोअरला कमर्शियल स्पेस मिळते, त्यामुळे कमर्शियल स्पेस जास्तीत जास्त मिळावी ह्याचा तो विचार करत असतो। त्यामुळे आपलाही विचार करणं गरजेचं। आपल्या बसेस ज्या जुन्या आहेत त्या पहिल्या दुसऱ्या माळ्यावर चढतील का, तो रॅम्प योग्य आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नवीन डिझाईन त्या ठिकाणी बनवण्यात येईल। परंतु एक गोष्ट मात्र नक्की की या सगळ्या गोष्टी करत असताना ST प्रवाशांच्या समस्या सोडून त्यांना योग्य ते सहकार्य करून त्यांना त्यांच्या समस्या, त्यांच्या कुटुंबियाच्या समस्या सोडून सर्वसामान्य प्रवाशांना कशा जास्तीत जास्त सुविधा आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून देता येईल यासाठी मी प्राधान्य देईल। 100% यायलाच हवे, जबाबदारी आहे आणि प्रत्येक मंत्र्याने ही जर जबाबदारी स्वीकारली आणि हे माझं राज्य आहे, हा महाराष्ट्र माझा आहे, 13-13.5 कोटी जनता ही आस लावून बसलेल्या आहे। राज्यामध्ये फक्त 42-43 मंत्री असतात आणि त्यांच्यावर पूर्ण या 13.5 कोटी जनतेची अपेक्षा असते आणि त्यामुळे त्यांची ही जबाबदारी आहे। तुम्ही जर ठामपणे आपल्या मिळालेल्या खात्याचा जर योग्य कारभार केला तर मला असं वाटतं या खात्याला परत एकदा चांगल्या प्रकारचे दिवस येऊ शकतील। सुगीचे दिवस यायला काही वेळ लागणार नाही, मला वेळ लागेल थोडासा ह्या सगळ्या गोष्टींना, कारण लगेच तर होऊ शकत नाही। मी काही परीस नाही की दगडाला लावल्यानंतर ताबडतोब सोनं निर्माण होईल, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की मी जर लक्ष घातलं तर त्यामध्ये योग्य चांगला निर्णय होऊ शकतो असं मला खात्री आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।